पण तुम्ही असं म्हणताय की जे माझ्याबरोबर राहून माझ्याबरोबर गाडीत होते, माझ्या नियोजनामध्ये होते आणि माझ्याबरोबर राहून माझ्याशी जर गद्दारी केली असेल आणि त्यांना मी माफ करू, तर ते माझ्याकडून होऊ शकत नाही. सॉरी, मी ते करणार नाही. मला असं वाटतं तुम्ही ह्या गोष्टीवरती का नाही विचार करत की 2024 मध्ये आपल्यासोबत जे घडलं, जसं तुम्ही म्हटले की हे लोक आमच्या गाडीत होते, आमच्या सभांमध्ये होते, आमच्या नियोजनामध्ये होते, आमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये होते आणि मागून त्यांनीच आमच्या पाठीत वार केला. मला असं वाटतं की म्हणजे मी जेवढं नगरचं राजकारण पाहते याला कारण हे तुमची 2019ची भूमिका. तुम्ही विचार करा, तुम्ही काँग्रेसमधून बीजेपीत आले, ते इलेक्शन्स मी खूप जवळून बघत होते. तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांनी डोक्यावर घेतलं होतं, काँग्रेस सहित. संग्राम जगताप नावापुरते उमेदवार होते, लोक वन साइड तुमचं काम करत होते. ते काम करत असताना तुम्हाला निवडून आणण्यामध्ये तेव्हा 2019ला शिवाजी गर्डिले होते, राम शिंदे होते, म्हणजे जिथे जिथे नंतरून अनिल भैया राठोड पण होते, जिथे जिथे त्यांचे पराभव झाले किंवा हे झाले, खापर तुमच्यावर फुटला ना की तुम्ही तुमची लोकसभा काढून घेतली. विधानसभेला जेव्हा त्यांचं काम करायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांचं काम केलं नाही, तुम्ही त्यांच्या विरोधात गेले आणि म्हणून त्याचा बदला म्हणून या 2024ची पुनरावृत्ती झाली. हे म्हटलं जातंय. तुम्ही ठरवा की याच्यामध्ये काय खरं होतं आणि काय खोटं होतं.